नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. संध्याकाळचे साधारण 6 वाजलेत. आपण आहोत आपल्या कोकणातल्या गावी आणि संध्याकाळचा सूर्यास्त आपल्या घराजवळून दिसतो. तो नेहमीच आपण अनुभवतो, अप्रतिम दिसतो. काल ॲक्च्युली पाऊस पडून गेला, पण आजचं वातावरण दिवसभर एकदम क्लीन होतं. या बाजूला बघताय का, पूर्ण क्लीन वातावरण आहे. ढग आहेत, नाही बोलू शकत आपण. ते बघा, त्या बाजूला ढग आहेत पूर्वेच्या बाजूला. तर रात्री काय खरं बरं नाही दिसत नाही, पण सध्या तरी क्लीन आहे सगळं वातावरण. या बाजूचं बघा, आणि समोर सूर्यदेव पण दिसत आहेत. संध्याकाळचं सुंदर असं वातावरण गावाकडचं आणि पाखरांचं किलबिलाट. हा संध्याकाळचा सूर्यास्ताचा टाईम असतो. संध्याकाळचा मंडळी सूर्यास्त तर थोड्या वेळात होईलच. आणि आपण पण बरेच दिवस गावी होतो, म्हणजे खास लग्नासाठी आपण आलेलो. नयनाचं लग्न होतं, त्याच्यानंतर प्रवीणचं लग्न होतं आणि बाकी छोटी मोठी गावाकडची कामं. आणि मेन खास कारण हे की आता मामाच्या मुलगीचं लग्न आहे, ते आहे मुंबईला. तर त्या कारणाने आईला आपल्याला न्यायचं होतं. तर मग प्रवीणचं लग्न झाल्यानंतर पुढे 2 दिवसानंतर आपली तिकीट कन्फर्म झाली होती. तर मग आपण त्यासाठी थांबलो होतो. तर आज आपल्या या ट्रिपची सांगता आहे. ह्या ट्रिपमध्ये बरीच एन्जॉय केली. आंबे खाल्ले, फणस खाल्ले, लग्न केली, साखरपुडे केले, बरंच काय काय फिरलो पण भरपूर. आंबे तर एवढे खाल्लेत ना, जे काय विचारू नका. आता जेव्हा परत आपण मे महिन्याच्या ट्रिपला येणार आहे, तेव्हा तर सर्वच जण असणार गावाला, आणि तेव्हा तर अजून धमाल येणार आहे. कारण हा सीझन असतो आंबे फणसाचा. तर या ट्रिपमध्ये भरपूर एन्जॉय झाली. आणि आज रात्रीची आपली तिकीट आहे तुतारी एक्सप्रेस. तर तुतारी गाडी संगमेश्वरला येते 11:40 तर त्या गाडीची आपली तिकीट आहे. तर त्या गाडीने जायचं आहे, AC डब्यातून जायचं आहे. तर आई पण बऱ्याच दिवसानंतर आता मुंबईला येणार आहे, कारण ती शक्यतो यायला बघत. पण आता मामाच्या मुलीचं लग्नच आहे म्हटल्यावरती आई आता मुंबईला येते. म्हणजे उद्या आपण नालासोपारा जाणार आणि त्याच्यानंतर मग मानखुर्दला मामा राहतो, तर मानखुर्दला हल्दीला जाणार, मग लग्न, असे सगळे कार्यक्रम असणार आहेत. तर आईला पण जरा बरं वाटेल 4-5 दिवस. त्याच्यानंतर अवनीचा वाढदिवससुद्धा आहे. म्हणजे सगळे कार्यक्रम उरकून मग आपण परत येऊ, कारण गावची परत लग्न चालू होणार आहेत. कारण गावाला अशी लग्न आहेत आता हे मेच्या फर्स्ट आणि सेकंड वीकला, की भरपूरच लग्न आहे. सगळी लग्न आहेत ती मेच्या 1 ते 10-12 तारखेमध्येच आहेत. तर तेव्हा पण आपलं परत येणं होईलच. टेरेसवरती थोडंसं सुकवान घातलेलं, ही आंब्याची फोडं. आणि इकडे हे जे बघताय ना, हे आहेत अटूल. ह्याचे बरेच वापर होतात. हे भाजून खातात किंवा शिजवून खातात किंवा ह्याची भाजीसुद्धा करतात. तर या असला त्याला माती लावून वगैरे जर प्रॉपर ठेवलं ना, तर पावसामध्ये मस्त टिकून राहतात. आता ह्या पावसात तर राहणार नाहीत. आता ह्या शक्यतो मी नेतो आहे नालासोपाऱ्याला. तर ह्यामध्ये मध्ये भाजून वगैरे किंवा शिजवूनच आम्ही मेमध्येच वगैरे खाऊ. पावसापर्यंत एवढं ठेवणार नाही, पावसासाठी नंतर नेऊ, माती वगैरे लावून तर गावालाच ठेवू. तर आटला इकडे सुकत घातल्या होत्या, आता सगळ्या भरून ठेवूया. चला, आमसाला आहेत आंब्याचे म्हणून आमसाला, आणि रातांब्याची असतात ती कोकम. तर ही आमसाला आता आपण ठेवलेत जमा करून, आणि इकडे आपण परातीत भरल्यात आटला फणसाच्या बिया. आणि समोर सूर्यास्ताची पण वेळ झाली बघा. सूर्यदेव आता एकदम पॉईंटने दिसतात समोर, दिसतात का? गुडूप होऊन जातील आता थोड्या वेळात. गावाकडे असलं ना की दिवस कधी जातात कळतही नाही. बरेचसे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतात. बऱ्याच जणांना वाटतं की मी गावालाच असतो की काय. तर असं नसतं. यावेळेस आपण बरेच दिवस थांबलेलो, म्हणजे गेल्या शनिवारी आलो आपण. तर शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, एक 5-6 दिवस आपण थांबलो. अदरवाईज बऱ्याच वेळा आपण जे येतो ना, ते शुक्रवार, शनिवार, रविवार किंवा शनिवार, रविवार, सोमवार असे 3च दिवस मी येतो. म्हणजे त्यावेळेस येऊन इकडे गावाला थोडं एन्जॉयमेंट करायचं, शूट करायचं, आणि मग त्या व्हिडिओ तुम्हाला लेट येत असतात. तर कोणाला जर एक्झॅक्ट तारीख हवी असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तारीख असते, तर त्या तारखेचे ते व्हिडिओ असतात. बाकी बऱ्याच जणांचा संभ्रम आहे की हा गावालाच असतो की काय. असं नसतं. आठवड्यातून 5 दिवस मुंबईला, त्याच्यानंतर गावी, किंवा मग फिरायला आपण जातो ते विकेंडला. असं सगळं शेड्यूल सुरू असतं. असो, बोलता बोलता सूर्यदेव पण आता गुडूप व्हायला निघालेत, आणि इकडे मस्त वातावरण झालं आहे बघा. आणि इकडचे जे ढग आहेत ते रात्री काहीतरी गडबड करू शकतात. आपण निघणार आहे रात्री 10 वाजता. त्याच्या अगोदर तर पाऊस येईल असं काय वाटत नाही आहे. पण तो जो ढग दिसतो ना, या
फणसाच्या पाठीमागचा तो थोडासा गडबड करू शकतो आज, कारण आताचा पाऊस या पूर्वेच्या बाजूने भरतो आणि तो अचानक भरतो. असं जरी मोकळं वातावरण वाटत असेल ना तरी तो पाऊस अचानक भरू शकतो आणि मग पाऊस येऊ शकतो. असो बघूया, आला तर आला. पण सध्या तरी आपण जाऊया आता खाली. हे सुकवान आहे, ते सुकवान घेऊन जाऊया, कारण हे सगळं घरी ठेवावं लागणार आहे. आटला तर घरी ठेवायचे आहेत. आता हे आहे ते आपल्या पडवीमध्ये झाकून ठेवावं लागेल काहीतरी कपडा वगैरे बांधून, म्हणजे हे आंब्याची सालं आपण परत येऊ तोपर्यंत सुकतील. चला, टेरेसवरची सगळी कामं आवरलेत. पॅकिंग बाकी आहे, पण काय रात्री निघायचं आरामात, तर करू. लाईट पण गेले, काय माहिती कधी येणार आहे. थोडेसे बिया आणले होत्या, तर आईने काजूगर काढलेत. हे बघा, हे असे कच्चे काजूगर खायला पण मजा येते. थोडीशी भाजीत वगैरे टाकून झाले असते, पण आजची भाजी ऑलरेडी बनलेली आहे. संध्याकाळचा निवांत वेळ आणि त्याच्यामध्ये काय खातो आहे तर गावाकडचं सोनं काजूगर. सूर्यास्त झाला ना जसं टेरेसवरती बसून निवांत मस्त वाटतं, कारण आजूबाजूला कसं पूर्ण शांतता, माणसांचा कुठेतरी आवाज येतो आणि पाखरांचा किलबिलाट येतो. ह्याच्या पलीकडे काय नाही. बोलता बोलता आपल्या पलीकडे आहे ना जो मी ढग बोलतो आहे तो ढग वरवर येत चालला आहे. तो फणसाच्या पलीकडे होता, तो आता वर आला एकदम, आणि एकच ढग आहे तो. बाकी सगळं वातावरण बघा कसं आहे. पुन्हा एक ढग वाट लावू शकतो. या बाजूला बघा थोडेसे ढग आहेत. आता मगाशी एवढे नव्हते, आता थोडेफार आलेत. काय करतो आहे काय माहिती. अंगणामध्ये पण जिकडे पावल्या घालतात ना तिकडे आईने बघा बसकार घातला आहे. प्लॅस्टिकचे कागद वगैरे टाकलेत, म्हणजे अंगण कसं उकरणार नाही. म्हणजे पावसाची तयारी सुरू झाली असं वाटते आता. काल रात्री पाऊस पडला ना, हा दिसतो का तुम्हाला? रात्री पाऊस पडला आहे. मग आता कसं 7-8 दिवस आम्ही नाही आहे, त्याच्यामध्ये पाऊस वगैरे पडलाच तर जमीन उकरू नये म्हणून ही सगळी सोय केलेली आहे. रात्रीचे 9:45 वाजलेत. आवरावर सगळे झाली, पॅकिंग वगैरे झाले, जेवण झालं आणि आजूबाजूचं सगळं जे काय होतं आवरावर आईने पण भांडी वगैरे घासून चकाचक केलेले आहेत. बाकीचं सगळं व्यवस्थितरित्या ठेवलेलं आहे आणि आता निघायचं आपल्याला. कृष्णा देईल आता 10 वाजताचा टायमिंग दिला आहे. 10 वाजता निघालो तरी 11:45-11पर्यंत पोचू आरामात. गाडी आहे 11:40ची, पण कसं कधीही प्रवासात थोडं लवकर निघालेलं बरं आहे. आणि कृष्णादाला पण परत यायचं असतं, तर येताना तो काय एकटाच येणार माहिती नाही. आज सोबतीला कोणाला घेतोय की नाही. बऱ्याच वेळा रिक्षावाले कोणाला ना कोणतरी घेतात, तर आज सोबतीला असेल तर ठीक आहे, अदरवाईज त्यालाही रिटर्न यायचं असतं. त्यामुळं मग थोडं लवकर निघालेलं चांगलं आहे. 10 वाजून 10 मिनटं झालेत. आज आईसोबत आहे, नाहीतर बाय बाय करायचो दरवेळेस. चला पोहोचू 11 वाजेपर्यंत वगैरे पोहोचू. मोरया पायरीचं झाड गेला, दाखवता नाही आला. चला, पावसाने वाटतं सुरुवात केली काय रे? हा बहुतेक होय ना. मला वाटतं गेल्या वर्षी 7 मेला हां असा 1-2दा पाऊस आला पहिला. हां एकदा 7 तारखेला 9 तारखेला, आणि आपला जो कार्यक्रम होता उद्घाटनाचा होय तेव्हा जे 13-14 तारखेपासून जे चालू झाला पाऊस तो झालाच. मग तर यावर्षी काय एप्रिलमध्ये मला जावं. वाटतं या वर्षी आता ह्या 1 मेच्या नंतर अगोदरच हां चालू झाला आहे पाऊस. आता हा पहिला सुरुवात आहे त्याची 1-2 दिवसाची. हां नंतर चालू आहे. आता उद्या रविवारपासून तो कंटिन्यू करणार. चालू झाला किंवा झालाच. हां चल ओके बाय बाय. जावा सावकाश, तू सांभाळून जा. आणि चला मंडळी, आलेलं आहे संगमेश्वरला आणि गर्दी असणार बऱ्यापैकी. तिकीट आहे आपली, पण गाडी आहे उशिरा 1 तास असं आत्ताच SMS आला आहे. ऑनलाईन चेक करूया. तिकीटसाठी लाईन लागले. तुतारी एक्सप्रेस साधारण 35 मिनटं उशिरा चालले आहे. त्याची अनाऊन्समेंट चाललं आहे, म्हणजे 11:15पर्यंत गाडी येईल. गर्दी आहे बऱ्यापैकी. कोणती तरी गाडी आले. लोकमान्य टिळक टर्मिनस हॉलिडे स्पेशल गाडी आहे.
मडगाव LTT. इथे स्टॉप आहे की नाही माहिती नाही. एक 9 वाजताची गाडी दाखवते, बहुतेक हीच असेल. 11:15 वाजता आले. हॉलिडे स्पेशल गाड्यांचा हाच एक मोठा प्रॉब्लेम आहे, टायमावर येत नाहीत, कधी उशिराच असतात. कोणती तरी गाडी आली आहे, कारण तुतारी एक्सप्रेस पण अर्धा पाऊण तास उशीर आहे. आणि पुणे एर्नाकुलम पुणे अशी गाडी आहे. याचा स्टॉप नाही इथे ऑफिशियल, पासिंग होते, कारण कोकण कन्या आणि तुतारी दोन्ही गाड्या अर्धा पाऊण तास उशीर आहेत. रेल्वे स्टेशनच्या इथे बाहेर आलो आहे, तर इकडे ही जी बस दिसते ना, रेल्वे स्टेशन संगमेश्वर, बुरंबी, कोसुम, देवरुख. दिवावरून संध्याकाळी 5:55ला जी दिवा गाडी सुटते, तर ती संगमेश्वरला 11:30चा टायमिंग आहे, पण 12:30-1 वाजेपर्यंत येते. त्या गाडीसाठी ही लालपरीची सुविधा आहे. ते प्रवासी मग संगमेश्वर डेपोला किंवा पुढे देवरुखपर्यंत डायरेक्टली जाऊ शकतात. आणि हा आपला पूर्ण संगमेश्वर रेल्वे स्टेशन रिनोव्हेट केल्यानंतर खूप छान वाटते. बाहेरचा परिसर तर खूप अप्रतिम झाला आहे. रिक्षा भरपूर लागल्यात, कारण आता रात्रीच्या ट्रेन किंवा तिकडून येणाऱ्या ज्या कोकण कन्या तुतारी आहेत त्या सकाळी येतात, त्याच्यासाठी इकडे सर्व रिक्षा. या बाजूला इकडे कोकण रेल्वेचे शिल्पकार मधु दंडवते सर. प्रत्येक ज्या ठिकाणी रिनोव्हेट केलं ना, त्या ठिकाणी यांचा फोटो लावलेला आहे. तुतारी एक्सप्रेस आहे ना, सावंतवाडीवरून निघते आणि दादरला जाते. तर या गाडीला पाठी 2 आणि पुढे 2 4 जनरल डबेसुद्धा असतात, आणि बाकी स्लीपर, 3 टियर आणि 2 टियर अशा सगळ्या बुकिंग्स असतात. तर आपलं आजची 3 टियरचे तिकीट आहे B2मध्ये, तर 6वा डबा असणार आहे. आता आपण आहे 13व्या डब्याच्या इथे, बसायला वगैरे आहे. ट्रेनची अनाऊन्समेंट झाली की मग पुढे जाऊया. गाड्या सध्या बऱ्याच उशिरा चालल्यात. लास्ट टाईमला पण आपण कोकण कन्याने गेलो, कोकण कन्या पण उशिराच होते. ॲक्च्युली होतं कसं, पुढची जर तुतारी उशिरा असेल तर कोकण कन्या पण उशिरा होते. आता कसं आहे, पुढे अल्टिमेटली कोकण कन्या पाठवून जरी आली तरी तुतारीला क्रॉसिंग देते आणि ती पुढे जाते, पण संगमेश्वरपर्यंत तरी कोकण कन्या ही तुतारीच्या पाठूनच असते. तर पहिली तुतारी येईल, त्याच्यानंतर कोकण कन्या येईल. तर वाट बघावी लागेल, कारण तुतारीचं टायमिंग 12:30 दाखवते आणि कोकण कन्याचा 12:45. म्हणजे ऑफिशियली 11:40ची गाडी 12:30ला येते आणि 12:05ची गाडी 12:45ला येते. नाही कंटाळली ना गाडीत काय झोपायचंच आहे, गाडी येईल तेव्हा. आपलीच येईल तुतारी. रात्रीचे 12:33 झालेत आणि आता दिवा गाडी येते. दिवा गाडी वेळेवर आहे, मात्र आपली आता जी तुतारी आहे 11:40ची ती 12:50 टायमिंग दाखवत आहे, आणि कोकण कन्या 12:05ची आहे, तो 1 वाजता टायमिंग दाखवत आहे. म्हणजे बराच उशिरा गाड्या चालल्यात. तिकडे उजेड दिसतोय का, दिवा रत्नागिरी पॅसेंजर आली, पण ती जाणार प्लॅटफॉर्म क्रमांक 2वर, पलीकडे जाणार. ही जी ट्रेन लागली ना त्याच्या पलीकडं. तर ही गाडी इकडे आता क्रॉसिंगला थांबेल आणि तिकडून मग तुतारी एक्सप्रेस येईल. सध्या ही दिवा गाडी वेळेवर येते, म्हणजे 12:30-1:15 येते संगमेश्वरला. दिवा गाडी मला वाटतं इथेच खाली झाली,
काळो काय तुम्हाला तर ब्रिज दिसत नसेल, पण ब्रिज पूर्ण भरून क्रॉसिंग सुरू आहे, कारण गाडी 2 नंबरला लागलं आहे. तिकडे 1 नंबरला यावं लागतं संगमेश्वरला. खचाखच भरलेली होती असेल गाडी, कारण गर्दी भरपूर दिसते. जसे तुतारी आले तसं लगेच दिवा तिकडून सोडत आहेत, म्हणजे कोकण कन्याला क्रॉसिंग दिली असेल उक्षीला किंवा बोकेला. पहिला लगेजवाला आहे हा वाला, हा जनरल डब्बा. जनरल डब्याला पण बऱ्यापैकी गर्दी आहे. हा दुसरा जनरल डब्बा. त्याच्यानंतर आहे A1, आहे B1 आणि आपला आहे हा B2. हा वाला. रात्रीचा 1 वाजला आहे आणि गाडी आता निघाले. तिकडे लोअरला आई आहे आणि अप्परला माझी सीट आहे. गुड मॉर्निंग मंडळी. सकाळचे 6:45 झालेत, 6:45 वाजलेत आणि आपण आता ठाणेमध्ये पोचलो आहे. गाडी उशिरा चाललं आहे, म्हणजे भरपूर उशिरा चाललं आहे. आता इथे थोड्या वेळात मांडवी एक्सप्रेस येईल, तर त्यासाठी गर्दी आहे. 7:14 झालेत. 20 ते 25 मिनटं झालेत. गाडी घाटकोपरलाच थांबले. 6:40चा दादरचा टायमिंग आहे, तर मला वाटतं 7:30 पावणे 8 वगैरे वाजतील. म्हणजे 1 तास उशिरा जी गाडी आहे ती 1 तास उशिराच चालली आहे. संगमेश्वरला 35 मिनटं उशिरा होती. पुढे ती 1 तास आता उशिरा चालली आहे. ती दादरला 1 तास उशिराच जाणार. समोर तिथे त्या बाजूला घाटकोपर स्टेशन आहे. कामाला जाणाऱ्यांची सर्वांची गर्दी. लिंगप्पल्ली मुंबई. या गाड्या जातात, आमचीच गाडी का थांबवलं आहे का माहिती. ॲक्च्युली आपली गाडी दादरला जाते ना, तर दादरला मला तर क्रॉसिंगचे काहीतरी लफडे असतील. चला 7:30 वाजता फायनली गाडी निघाली. आता मला नाही वाटत पुढे थांबेल. आता डायरेक्ट दादर 7:45 तरी पोचू आपण. फायनली 7:45 झाली. पोचतोय आता. बराच उशीर झाला, म्हणजे बरोबर 1 तास. 6:40चा टायमिंग आहे, पावणे 8 वाजलेत. 1 तास पार, 1 तास 5 मिनटं उशिरा. पोचता अजून 5 मिनटं. प्लॅटफॉर्म क्रमांक 11वरती गाडी लागली, म्हणजे जिथून निघते त्याच ठिकाणी गाडी लागली. मला वाटलेलं 12वरती लागेल. चला इथून आता उतरायचं आणि विरार गाडी पकडायची. 7:50 झाले. घरी पोचतो 9 वाजतील, 9 सव्वा 9. चला या गाडीचा प्रवास इथेच संपला. तर ही गाडी ॲडला जाते आणि परत मग रात्री निघेल. चला दादरला आलेलो आहे आणि आईला सांभाळून यावं लागतं या गर्दीतून. आणि जी 7:20 मांडवी एक्सप्रेस आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, ती गाडी उशिरा आहे आणि बरीच उशिरा असते. ती रोजच्या रोजच उशीर आहे. सध्या काय झालं आहे माहिती. चला आपल्याला प्लॅटफॉर्म क्रमांक 3वर जायचं आहे आणि गाडी पकडायची आहे.
चला 9 वाजलेत, नालासोपाराला आलो आहे. आज गर्दी भयंकर असणार आहे कारण गाडी उशिरा आहे ना. गर्दी बघितलीस काय? असे लोक प्रवास करतात रोज. तर मला नाही करायला लागत, नशीबवान आहे. तुम्ही काहीतरी पुण्य केलं म्हणून प्रवास नाही करायला लागत. चला नालासोपाराला आलो आहे. तरी आता बंटीला भेटायचं आहे. आंबे आणले थोडेफार. 9:05 झाली नालासोपाराला येता. बंटी आला आहे. ब्रिजवरतीच होता. गाडी कशी 1 नंबरला झाली ना, मग ब्रिज काय चढलो नाही. आला नमस्कार. देस त्याचं बोचका कुठं आणलेला आहे? वजन आहे. आमरस पाठवून दे. आमरस पाठवून दे. अवनीला घेऊन ये. माझ्याकडे आलेत पार्सल. हां द्यायला नको ना आता? नको नको आहेत, आलेत. काय आणलं? फणस? अरे तो निकेतला फणस हवा होता, तर मग फणस आणलाय. तांदूळ आणले थोडे. आता घरी घरात उशीर झाला असेल ना आज. काल पण गेलो ना. जातो शनिवार. हो आता पुढे सुट्ट्या हव्यात ना. 31 तारखेला डायरेक्ट. पप्पाच बोलतात 4 तारखेला येणार आहे. बोला नाही, तो 1 तारखेला नाही तर 2 तारखेला येईल पप्पा. चला बंडीचं पार्सल आपल्या इथूनच दिलं आहे, म्हणजे परत आणाय नको. आता आपल्याला रिक्षा पकडून घरी जायचं आहे. जाऊया का? चला बऱ्याच दिवसानंतर नालासोपाराचं दर्शन होतं आहे. तर हा ॲक्च्युली डेपो रोड, प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून बाहेर पडलो ना की डायरेक्ट डेपो आहे. डेपोमधूनच आपल्याला डायरेक्टली प्रायव्हेट रिक्षा मिळून जाईल. छेडानगर 60 रुपये केलेत. पहिले 50 होते, आता 2-4 महिने झाले 60 रुपये केलेत. शेअरिंग आपल्याला पंचमुखी हनुमान मंदिरापासून मिळते 20 रुपये. 3 जणं असाल तर प्रायव्हेट रिक्षाचा हिशोब असा ना तसा सेमच होतो. 1 मिनटं चाललं की लगेच हा डेपो आहे. सकाळ संध्याकाळ इकडे बरेच जण सोडायला आणायला येतात. हा डेपो बघा इकडे. राहायला कुठं तुम्ही? शमेलपाड्याला. आजा दादाने सोडलं आपल्याला. थांबा एक मोठं काढायचं अजून. चला थँक्यू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आई आली बघ. कोण आलंय? माझी आई आली. माझी आहे ना? कोणाची आई? दोघांची ना. वाढ बघत होती ना आईची. कशासाठी आई आली सांग? कोणाचा बड्डे आहे? हां. अरे मला नव्हतं माहिती. सगळ्यांना सांगितलं मी. सांगितलं? आणि सगळे बोलत होते हॅपी बर्थडे. कालच बोलत होते. असे हात मिळवत होते मला. हां असा हॅपी बर्थडे. बाकी आहे ना अजून. कधी करायचा? कधी आहे बड्डे? हां 30 तारीख. किती 30 तारीख. हां 30 तारखेला बड्डे आहे. चला मंडळी, मग अशी 9:15 9:30 वाजले घरी येता येता मग नालासोपाराला बंटीला पण भेटलो. त्याला पण म्हणजे आंबे आणलेले ॲक्च्युली. तात्याने आंबे दिलेले. आंबे पण दिले. म्हणजे कसं संध्याकाळी कसं ऑफिसमध्ये मग घेऊन जावं लागतं आणि परत मग नाचनाच होते. त्यापेक्षा मग स्टेशनलाच भेटला की बरं पडतं. तर चला प्रवास तर छान झाला. ॲक्च्युली कसं तिकीट वगैरे असेल तर प्रवास ट्रेनचा छानच होतो. तर आपली कन्फर्म तिकीट आहे. जायची पण तिकीट आपली कन्फर्म आहे. म्हणजे
आता लग्न वगैरे करायचं, अवनीचा बड्डे करायचा, त्याच्यानंतर मग परत गावी जायचं आहे, गावची लग्न करायला. तेव्हाची पण तिकीट आहे ती वसईवरून आहे. मग तर चला मंडळी, आता फ्रेश वगैरे झालो आहे, चहा नाश्ता झालेला आहे, आता निघालो आहे ऑफिसला. तर चला, आता आई थोडे दिवस राहील, नालासोपारा, मुंबई, मानखुर्द सगळीकडे थोडं असेल. तर चला, तात्पुरत्या स्वरूपात मंडळी हा एक प्रवासाचा ओव्हरऑल व्हिडिओ होता. सध्या प्रॉब्लेम असा झाला आहे की फक्त ट्रेन आहेत ना उशिरा चालू आहेत, म्हणजे अर्धा 1 तास 2-1.5 तास, म्हणजे स्पेशल ट्रेनचं तर विचारूच नका. त्या दिवशी गंगा निघाला, त्याची 9:02 गाडी होती संगमेश्वरवरून, तर ती आली किती सकाळी 4:20 म्हणजे काय कॅल्क्युलेशनच नाही. 6 ते 7 तास उशिरा होती गाडी. त्यामुळे स्पेशल ट्रेनला जरा भीतीच वाटते. पण काय होतं, कधी नाईलाज असतो, तिकीट्स रेग्युलर गाड्यांच्या फुल होतात, मग स्पेशल ट्रेन असतात त्याचाच सहारा असतो, मग त्याची तिकीट काढावी लागते. गेल्या वर्षी का काहीतरी, आता ह्या एका वर्षातच संदेशसोबत पण असं झालेलं, पांडू असतो ना आपल्यासोबत, तो पण सकाळी 9ची गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता आली. मी तो सकाळी गेला आणि संध्याकाळपर्यंत थांबला. संध्याकाळी मग त्यांनी सांगितलं की रात्री गाडी येईल साधारण 12-1 वाजेपर्यंत. तर तो जवळच बहीण आहे, तिकडे गेला, जेवला वगैरे, परत आला, परत रात्रभर थांबला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गाडी पकडली. म्हणजे काय होतं, पुढची कॅल्क्युलेशन्स थोडी बिघडतात. त्यामुळे तिकीट्स बुक करताना थोडंसं ट्रेनचे कॅल्क्युलेशन पकडूनच बुकिंग करा. असो, चला मंडळी, आता परत जायचं आहे मे महिन्याच्या पूर्ण सुट्टीमध्ये आंबे फणस खायला. सगळ्यांची लग्न आहेत, त्याच्यानंतर जीर्णोद्धार आहे, वर्धापन दिन आहे, बरंच काही तेव्हा पण आपण सगळे जाऊच. पण तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय.